मित्रांनो, समोर पाहताय तो उभा कातळकडा. पाय थरथरा कापतील आणि काळजाचा ठोका चुकेल असा हा सह्याद्रीचा रांगडा प्रवास. आज आपण आहोत अशा एका गडावरती ज्याचं नाव जर ऐकलं तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तो किल्ला म्हणजेच ढाकचा भैरी. मित्रांनो दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. पाहिलं, रस्त्याची गरज आहे. तुम्हाला आवाज दिला ऐकलं ना तुम्ही? मी किती वेळा सांगितलं वरती इकडनं वरनं रोप हे थांब पळा, ते जागाव थांब, जागाव थांब. अरे काही नाही, हे ना सगळ्यांना समजलं पाहिजे की आपण आहे ना जेव्हा ट्रेकला येतो तेव्हा काय काय काळजी घेतली पाहिजे. आम्हाला रस्ता माहित नाही हा, पण रस्ता माहीत नसताना देखील ना काय काळजी घ्यायची. तुम्ही एवढे पुढे गेलं तर मी तिथे काय म्हटलं रस्ता वर नाही, कारण समोर बोलटी मला खडकावर चालायचं कधी पण. कारण किल्ला जर तुम्ही पाहायला येणार असाल ना तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या वास्तू, कुठली पाण्याची टाकी, दारुजा कुठे, मंदिर कुठे हे व्यवस्थित समजेल. कारण तशी प्रत्येक ठिकाणी येण्यासाठी प्रॉपर अशी पाऊलवाट नाही आहे. हर हर महादेव. मित्रांनो, आपण ज्यावेळेला डागभरी ट्रेक करतो त्यावेळेला सर्वप्रथम दर्शन होतं हे कोंडेश्वराचं. याच ठिकाणी आपली गाडी वरच्या बाजूस पार्क केली आहे. चला पहिलं दर्शन घेऊ आणि नंतर ट्रेक चालू करू. मित्रांनो, लोक फिरायला येतात, परंतु आगावपणा जे करतात ना पाहिजे का ते जे किल्ल्यावरती जे दुर्गप्रेमींनी जे मार्किंग केलेलं असतात किल्ल्याकडे जाण्यासाठी पाहिलं की अशी बोट वाकडे करून ठेवतात. तर मित्रांनो, एक तासावरच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचतोय ज्या ठिकाणी ढाककडे जाणारा जी ढाकची लेणी आहेत त्या लेणीकडे जाण्यासाठी डाव्या बाजूने जायचं आणि ढाकगडाकडे जाण्यासाठी जी सोपी पाऊल वाटे ती उजव्या बाजूने जर इकडनं गेलं तर या साईडनी जाण्यासाठी रस्ता आहे. तो समोर हा किल्ल्याचा मार्गदर्शक फलक आहे, त्याच्यावरती सर्व किल्ल्याबद्दलची माहिती आहे. तर आत्ता आपण जी किल्ल्यावर जाण्यासाठी जी अवघड वाट आहे त्या वाटेनेच वर जाणार आहोत. आपल्याकडं आपण रोप देखील घेतला आहे आणि आजला आपल्या ग्रुपमध्ये हे पुण्याचे मेंबर आहेत. नाव काय? वैभव, तुकाराम, अनिकेत, अनिरुद्ध. तर आपल्याला हे पुण्याचे 3 मेंबर आज आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाले. एक आता इथून आपण एक
छोटासा एक चढ आहे. थोडक्यात आपण 3 जाणार आपण त्या खिंडीमध्ये. खिंडीमधनं डायव्हर्ट उजव्या बाजूला होऊन बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. तर चला निघूया. तर मित्रांनो खाली आपण जो बोर्ड पाहिला, बोर्डपासून वरती जर आलं ना तर आपण या खिंडीमध्ये येऊन पोचतो. या खिंडीमधनं ह्या साईडला गेलं जी बैरीची केव्ज आहेत म्हणजे गुहा आहेत. मित्रांनो समोर आहे कळकरायचा सुळका. ही समोर खिंड आहे आणि त्या खिंडीमधनं जी खाली जी पावलवाट दिसते ते पावलवाटेत न जाता हे समोर इथे आहे ना ही 2 बोल्ट आहे. त्या बोल्टच्या लाईननी वरती जर आलं तर वरती इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला ढाक गडाकडे जाण्यासाठी ही पावलवाट दिसते. मित्रांनो खिंडीपासून वरती जर आलात ना तर पूर्ण हा स्लोप आहे. हा स्लोप असल्यामुळे की चढताना थोडंसं जपून चढा. आणि पाहताय असं घसरटे. आता मात्र रस्सीची गरज आहे. तुम्हाला आवाज दिला ऐकलं नाही तुम्ही? मी किती वेळा सांगितलं वरती इकडनं वरनं रोप हे थांब. ते जागाव थांब, जागाव थांब, जागाव थांब रे. पाय घसरला वगैरे ना तर प्रॉब्लेम नको. थांब. ये इकडनं सर. हे खडकावर नाही ये, खडकावर नाही इकडनं. हां ये खडकावरनं. हां ये सावकाश, गडबड करायचीच नाही काही. हां ये असं असं जा तिकडे जा. बरं ये इकडं बस. कमरेला राऊंड मारे. हां मार तशी अजून एक गाठ मार. हां ओके. हां बस. अरे खडक असलेलं चांगलं उलट. हे इकडे नाही. खडकावर नाही, खडकावर माती नको पाहिजे. ओके. अरे काही नाही, हे ना सगळ्यांना समजलं पाहिजे. आपण आहे ना जेव्हा ट्रेकला येतो तेव्हा काय काय काळजी घेतली पाहिजे. आम्हाला रस्ता माहित नाही हा, पण रस्ता माहित नसताना देखील ना काय काळजी घ्यायची. तुम्ही एवढे पुढे गेल्यानंतर देखील काय म्हटलं रस्ता वर नाही, कारण समोर बोल्ट दिसतंय. ते बोल्ट कोण लावतं? जे त्या रस्ते गेले ते लावतं. आपल्या सगळं बोर्ड लावतो पण नाही लावत. बघा खडकावर चालायचं कधी पण, आणि एवढा वरती नाही पाऊल घ्यायचा. हा पूर्ण कातळाचा पॅच आहे. हा सोडून आपण वरती आलो. आता इथनं मात्र दिसणार ते सह्याद्रीचं रूप आहे. एवढं सुंदर दिसतंय आणि एवढी ग्रीनरी आहे. हे पूर्ण जंगल असं घनदाट जंगल आहे, आणि या घनदाट जंगलामुळे या निर्भीड जंगलामध्ये असणारा हा ढाकबैरीचा किल्ला, जो अवघड श्रेणीमध्ये येतो, अवघड मानला जातो. पाहताय तुम्ही, हे पूर्ण जी किल्ल्याची पाऊलवाट आहे, किल्ल्याकडे जाताना देखील
अवघड आहे वरती बाले किल्ल्याकडे जाताना. स्लिपरी आहे, खडकामधनं चालावं लागतं. मित्रांनो, समोरून आपण ह्या वाटेने आलो आणि ही जी वाट येते ही वाट जी येणारी गावाकडून येणारी, ह्या दोन्ही वाटा ह्या इथे मिळतात आणि आपल्याला जायचं आहे या समोरच्या वाट्याने किल्ल्याकडे. तसं इथे मित्रांनो अशा प्रकारे आपण डागबेरी किल्ल्याच्या टॉपला येऊन पोहोचलो आहे. समोर पाहत आहे भगवा ध्वज आहे नाही. मित्रांनो आपण वरती आलो ना तर पाहत आहे हे समोर आपली गाडी पार्क, ढळ दिसते देखायचं तिथे. आणि या साईडला समोर आहे मनोरंजन आणि राजमाची. आणि खाली सांडशी गावातनं येणारी पाऊलवाट जंगलामध्ये दिसते आपल्याला. हा एक कळकरायचा स्रोत पुढे आज समोर खाली दिसते. किल्ल्याची पहिली माची आहे इथे. आणि याच्या खाली ज्या आपण गुहा आहेत ते गुहा डागबेरीची गुहा जी आहे ती खाली आहे. आता जायचं आपल्याला किल्ला भ्रमंती करण्यासाठी. डागबेरी किल्ल्याचं संवर्धन हे बारायगड जो परिवार आहे त्याने केलेलं आहे. इथं पाहिलं तर उजव्या बाजूस भीमाशंकर म्हणजे सिद्धगड, इकडे तुंग आहे, मोरगिरी आहे, कोरीगड आहे, कोराईगड आहे, नागफणी आहे, राजमाची आहे, सोनगिरी आहे, माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड, प्रबरगड, पेब, चंदेरी आणि मलकगड. सुंदर असं स्ट्रक्चर की कुठल्या बाजूस कुठला किल्ला आहे हे दिशादर्शक मोठा असा बोर्ड या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. आणि याच्या पुढे जर आलं ना इथून पाहिलं तर समोर आपल्याला इकडे एक बांधकामाचे अवशेष, समोर बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात. ज्या ठिकाणी आता एक इतिहासाचा थोडं जो काही संदर्भ घेऊन जे लिहिलं आहे त्याप्रमाणे इथं आज चौथरा आहे. आता तशी पाहायला गेलं तर ही वास्तू पाहिली भरपूर मोठी आहे. म्हणजे या ठिकाणचं बांधकाम देखील आहे ना एखाद्या वाड्यासारखं आहे. तर इथपासून समोरची एक वास्तू आहे ती नंतर पाहू. त्याआधी खाली इथं मोठं पाण्याचं टाकं दिसतंय, तिथपर्यंत जाऊन येऊया. तो समोरील बांधकामाचा आपण जे अवशेष पाहिले तिथून खाली उतरून जर आलं ना तर या ठिकाणी हा भला मोठा तलाव, म्हणजे मी म्हणतो एवढा मोठा तलाव आजपर्यंत मी असा किल्ल्यांवरती पाहिला नाही. एवढा मोठा हा पाण्याचा तलाव. इकडे आले का ही दोन पाण्याची टाकी या ठिकाणी भेट दिसतात आपल्याला. आणि या बाजूस एक हे पाण्याचं टाकं आहे. भले मी म्हणतो पाणी आज पिण्याजोगं नसेल हे, परंतु पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती जे सैनिक राहत असतील त्यांची ही नक्कीच ताण भागवण्याचं काम करत असतील. आणि किल्ल्यावरती आपण पाण्याची टाकी पाहून जर पुढे जर आलं जर ही आहे गडदेवता बहिरी. लोक असंही म्हणतात की जे बहिरीचं मेन ठाण आहे ते किल्ल्यावरती आहे. त्याच्यानंतर ह्या बहिरी देवीची स्थापना ही खाली गुहेमध्ये केली असावी. मूर्ती आजला जरी भंग पावलेली असेल तरी भरपूर मोठी आहे, सुंदर अशी मूर्ती आहे. भावांनो, समोर हे पाण्याची टाकी आहेत. ते पुढे जंगलाचा पाहिजे दिसतोय तिथं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे तो मोठा तलाव आहे. त्या तलावापासून वरती समोर दिसतं ते बांधकामाचे अवशेष पाहिले आपण. तिथपासून जर आहे ना समोर
त्या समोर खडकाला पाहिजे दिसतंय त्या पाऊल वाटेने जर चालत आलं ना तर हा दरवाजाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आता सरळ लागून ह्या जंगलात इथपर्यंत आलो. आता इथं आलो की आपल्याला किल्ल्याचा जो घेर आहे तो घेर लक्षात येतो. कमीत कमी आपण उभं राहिलो आहे तरी ह्याच बाजूचा पाहताय समोरचं टोक दिसतंय. त्या टोकावरून आपण वर चढलो आहे. त्या पुढची टेकडी नंतर त्या खाली मंदिर पाहिलं, मग पाण्याची टाकी पाहिली, तिथून वरती आलं. मात्र वरती येण्यासाठी पावलाट अशी वापर नाही, वरती आलो नाही ते. तर त्या बाजूस आपल्या बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात. पाहता हे या ठिकाणी बांधकामाचे अवशेष म्हणजे हा जो जोतच शिल्लक आहे. पण किल्ल्यावरती बऱ्यापैकी बांधकाम आपल्याला पाहायला भेटतात. या साईडला पाण्याचं टाकं आहे. हे बघा इथं ही पाण्याची टाकी आहे, पूर्ण अशी रांजणाच्या आकाराची ही 2 पाण्याची टाकी आहेत या ठिकाणी. मित्रांनो, एका बाजूनी या डाग किल्ल्याला जरी कातळ भिंतीचंही संरक्षण असेल तरी देखील दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला किल्ल्याची जी तटबंदी बांधीव तटबंदी दिसते. पाहताय हे असे दगड आहेत, दगडी बांधकाम केलेलं दिसतंय. बंदी आहे ती आणि हा अथांग पसरलेला सह्याद्री पाहताय. दूर मोरी पठार आहे आणि खालचं जंगल. हे जंगल आणि निरभ्र शांतता. ते समोर जो पाण्याचं टाकं ते बांधकामाचे अवशेष पाहून थोडं जर खाली आलं ना तर समोर दिसतं किल्ल्याचा हा महादरवाजा आहे. त्याच्यासमोर ते कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं आहे. हे किल्ल्याचं महाद्वार. हे मात्र जे सर्व जे साफसफाईचं काम जे केलं आहे किल्ल्यावरती, जे राडा रोडायचं काढायचं जे काम केलं आहे ते बार रायगड या परिवाराने खूप सुंदर काम करतात आहे. नाहीतर याआधी हा किल्ल्याचा महाद्वार देखील आहे पूर्ण असं गाडलेलं होतं दगडांमध्ये. आता मात्र त्याची काय भव्यता दिव्यता असेल ही आपल्याला इथे पाहायला भेटते. आता समोरून दर्जातनं जर आतमध्ये आलं ना हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा. इकडनं एंट्रन्स आणि गोल करून किल्ल्याचं महाद्वार. पुढे जर आलं नाही साईडला तर भलेही आज या ठिकाणी जो खाली उतरण्याचा मार्ग आहे तो आपल्याला दिसत नसेल, ज्या पायऱ्यांच्या पाऊल खुणा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. बघा इथे पायरी आहे, ही एक, ही एक. त्याच्यानंतर पूर्ण पायऱ्यांचा मार्ग तुटलेला पाहायला भेटतो. जरी इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख जरी आपल्याला दिसत नसेल तरी देखील मग एक अंदाज बांधला जातो की 1818मध्ये इंग्रजांनी जे किल्ल्यांची नासधूस केली, ते पायरी मार्ग उद्ध्वस्त केले, त्या काळामध्ये इथे इथलं म्हणजे ह्या ठिकाणी जो पायरी मार्ग असेल तो तोडलेला असावा. खूप सुंदर आहे. मित्रांनो, समोर तो किल्ल्याचं महाद्वार. बरोबर, महाद्वारापासून जर खाली आलं ना तर या ठिकाणी हे पाण्याचे टाके पाहिजे आणि एवढं स्वच्छ पाणी आहे. कातळामध्ये कोरलेले पूर्ण असं एकदम. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, समोर पाहताय ही किल्ल्याची तटबंदी आहे, मात्र अशी पूर्ण ढासळलेली आहे. आणि मित्रांनो, आज जरी किल्ल्याची तटबंदी ढासळलेली असेल तरी काही काही ठिकाणी आपल्याला ह्या तटबंदीचे हे भव्य दिव्य रूप पाहायला भेटतात. पाहताय ही जवळजवळ 7-8 फुटाची रुंदीची तटबंदी या ठिकाणी मात्र ढासळून वाहून गेली आहे पाण्याच्या झोकाने किंवा त्या ठिकाणी
पाणी जाण्यासाठी जागा असेल. आता आपण ही बघा, ही समोर पाण्याची टाकी आहे. आपण आलो महादरवाजाकडनं. महादरवाजा कुठे माहिती आहे? ही समोरची झाडी दिसते, त्या झाडीच्या बरोबर पलीकडे महादरवाजा आहे. त्या शेजारी पाण्याची टाकी आहेत. त्या साईडनी जी तटबंदी येते ती पूर्ण राऊंड इथपर्यंत येते. कारण किल्ला जर तुम्ही पाहायला येणार असाल ना, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या वास्तू, कुठली पाण्याची टाकी, दरवाजा कुठे, मंदिर कुठे हे व्यवस्थित समजेल. कारण तशी प्रत्येक ठिकाणी येण्यासाठी प्रॉपर अशी पाऊलवाट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही भरकटण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. इथे आलं आता ही 1 2 3 4 4 5 पाण्याची, एक मात्र पाण्याची टाकी गाडलेली आहे. साधारणतः एक 5 पाण्याची टाकी या ठिकाणी पाहायला भेटतात. आता ही पाण्याची टाकी पाहतो ना आपण, तर हे पाण्याच्या टाक्यांचं जे पाण्याचं संरक्षण होण्यासाठी इथं सोय केलेली दिसते पाहिजे. हे इथे एक खोल दिसते, हे एक खोल आहे, समोर तिथे एक खोल आहे, पलीकडे आहे, इथे एक खोल आहे. पूर्वीच्या काळी ह्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून याच्यावरती जे छत तयार करत असतील त्या छताची बांबू किंवा वाशी रवण्यासाठी ती जागी असावी. आज देखील पाण्याने तुडुंब भरलेली ही पाण्याची टाकी त्यावेळेला मात्र किल्ल्यावरील जो राबता असेल, जे सैनिक राहत असतील, त्यांचं ताण भागवण्याचं कामही करत असतील. सगळ्या आपण पलीकडे जात असताना ही जी वस्तू पायाची राहून गेली होती, समोर बोललेलं आहे कोठार. ही समोरची किल्ल्यावरची थोडीशी चांगल्या स्थितीत असलेली ही वास्तू आहे. बांधकाम तिचं खालचं बऱ्यापैकी शाबूत दिसते. ह्या वास्तूची एंट्री ह्या समोरने असू शकते, कारण इथे पायऱ्याचे असे थोडंसं कन्स्ट्रक्शन दिसतं आपल्याला, अवशेष दिसतं या साईडला. मित्रांनो, आता आपण जवळजवळ जी कळकरायाचा सुळका आहे त्याच्यापर्यंत एक 10 मिनटामध्ये पोचू. आत्तापर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल, लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल, सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहूया आता खाली जाऊन आपल्याला जायचं गुहेकडे, काय ठरतंय ते. पुन्हा आपण खिंडीमध्ये आलो आहे. आता हे पाठीमागे, ही पाठीमागची खिंड उतरून आलो खाली. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे रॅपलिंग करून. आणि हे एवढं खाली उतरून गेलं ना की हे बाजूबाजूने तिथपर्यंत पाऊल वाट आहे. तिथून खाली पुढं जायचं आहे आणि तिथनं समोरनं वरती जायला जी केव्ज आहे ढाकबैरीची, तिकडे जायला रस्ता आहे. मित्रांनो, समोरनं जर आपण आहे ना चालत जर आलं तर इथून पुढे हा पॅच आहे ना जवळजवळ 70-80 अंशाच्या कोणामधील आहे. म्हणजे एक पाऊल जो सटकला तर डायरेक्ट ढगात. त्याच्यामुळे हा डायरेक्ट ढाकबैरीचा ट्रेक हा जीव घेणं समजला जातो. काय झालं रे? क्रॅम्प आला का? ए पाय पुढे, पाय वरती दाब. समोर समोर पंजा, ए पंजा आतमध्ये दाब आणि बूट काढून घेतो. शूज काढ तिचा.
आता इथपर्यंत आलो ना, समोर कळकरायचा सोडका, इथनं यायचं वरती. ही समोर चैन दिसते, त्या चैनने मित्रांनो समोरील बाजूने वरती यायचं म्हटलं ना, एक दिव्यच आहे. पाहताय या आतमध्ये आहे. पाहताय समोरनं खोल दरी आहे आणि इथनं वरती आला तिथं देव आहे. आणि या ठिकाणी छोटीशी गुहा आहे आणि हे ढाकभैरीचं मंदिर. मित्रांनो दिसतंय तेवढं सोपं नाही. पाहिलं मित्रांनो आता हा शेवटचा पॅच सोडून आपल्याला वरती पुन्हा एकदा खिंडीमध्ये जायचं आहे. समोर चालेल वरपे. आता हे वरपे आता कसले चिमणी क्लाइम्बिंग करून चाललेत वरती. काय चिमणी अडकली मधीच.